नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत, ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आम्ही टेरेसला झोपतो, त्यामुळे मस्त असं सकाळचं वातावरण टेरेसचं तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर बघू शकता आणखीन सूर्य उगवलेला नाही. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि नुकतंच तांबडं फुटायला झालेलं आहे. आता हल्ली काय होतं, उन्हाळ्यामुळे झोपायला रात्री 11:30 पावणे 12 होतात. त्यामुळे सकाळी उठायचं सुद्धा पहाटेचं बंद झालेलं आहे. पहाटे उठत नाही आता मी. आता 6ला 5:30ला वगैरे अशा टायमिंगला उठत असते. तर सकाळचं छान असं मस्त सुंदर असं वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट खूप छान वाटते आणि पक्षी जागे करतात बरं का. अक्षरशः डोळा म्हणजे उघडत नाही. सकाळी तर इतकी छान मस्त थंड हवा सुटलेली असते आणि असं वाटतं की झोपतच राहावं, उठूच नाही, इतकं छान वाटतं सकाळी. आणि टेरेसला खूप छान झोपसुद्धा होते. मस्त असं फ्रेश वातावरण असतं आणि पक्ष्याच्या आवाजाने जाग येते. तर त्यानंतर सकाळी आले खाली, सगळी घरं वगैरे झाडून काढली, दारामधलं सगळं झाडून काढलं. सडा वगैरे मारला नाही, सडा आंघोळ झाल्यानंतर मारणार होते. कारण काय होतं, उठायला उशीर होतो हल्ली, त्यामुळे मी आता आंघोळ करायच्या अगोदर सगळी झाडलोट करते, त्यानंतर उठल्यानंतर सडा वगैरे मारते. तर आता आलेले आहे आंघोळ करून देवघरातला दिवा प्रज्वलित करून घेते आणि आजचं सुंदर असं सकाळचं मॉर्निंग रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे ताईंनो. तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा. आणि खरंच खूप 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 म्हणजे खूप कालच्या व्हिडिओला खूप छान सुंदर असं मस्त सगळ्यांनी प्रतिसाद दिला, खूप छान अशा कमेंट केल्या, त्याबद्दल सर्व ताईंचे व दादांचे मनस्वी आभार. तर खूप सुंदर असा सपोर्ट करत जा, असे छान छान सुंदर अशा कमेंट करत जा. तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतं आणि तुमच्या कमेंटचे रिप्लायसुद्धा देण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. तर कालच्या व्हिडिओवरनं बरेच ताईंनी मला प्रश्न विचारले होते की नैवेद्य कधी दाखवायचा देवांना, आमचा स्वयंपाक लवकर होतं. तर बऱ्याचशा ताईंना कसं असतं बघा, आपला स्वयंपाक झाला, आपली पूजा झालेली असेल की नैवेद्य दाखवून घ्यायचा सकाळी लवकर आणि त्यानंतर मग बाकीचे डबे, मिस्टरांचा डबा किंवा मुलांचे डबे भरले तरी चालतात. किंवा सकाळी डबे झालेले असतील, मिस्टरांचा डबा गेलेला असेल, मुलांचा डबा गेलेला असेल, त्यावेळेस नैवेद्य दाखवला नाही तरी आपण नंतर थोडासा पांढरा भात लावायचा आणि त्या पांढऱ्या भातामध्ये दही आणि साखर असं मिक्स करून देवाला दाखवलं तरी चालतं. अगदीच असं काही रोज पोळी भाजीचा नैवेद्य दाखवा असं काही नाही. दही भाताचा नैवेद्य तर सगळ्यात उत्तम आहे देवांना. त्यामुळे बघा, दही भाताचा नैवेद्य जरी सकाळी दाखवला आणि संध्याकाळी जे तुम्ही बनवाल ना भाजी चपाती ते दाखवलं तरी चालतो. पण दोन्ही टाईम संध्याकाळी सकाळी थोडा का होईना पण देवाला नैवेद्य दाखवावा. आणि त्या नैवेद्याचं काय करायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. नैवेद्य देवाला दाखवल्यानंतर तो नैवेद्य आपल्या घरातल्या लहान मुलांना द्यायचा किंवा आपण जरी खाल्ला तरी चालतो. तर मी तसंच करत असते. देवांना नैवेद्य दाखवला की त्यानंतर 1-2 तास नैवेद्य देवापुढे राहतो. जर आपल्याला कामाला वेळ लागणार असेल तर नंतर मग अर्ध्या तासाने नैवेद्यावरती झाकण ठेवायचं आणि नंतर मग आपण तो नैवेद्य जेवताना घ्यायचा. तर असं माझं असतं. तर बघू शकताय 6ला उठले होते. सकाळी 6 वाजल्यापासून सगळं झाडलोट वगैरे करेपर्यंत, आंघोळ होईपर्यंत 7:15 वाजले. त्यानंतर देवघरातला दिवा वगैरे लावला, गॅसची पूजा केली, चहाला ठेवला आणि इकडं धूपदाणी आणून ठेवलेली आहे आपलं हॉलमध्ये. मस्त वाटतं सकाळी हॉलमध्ये धूपदाणी आणून ठेवली की त्याच्यातल्या धुपाचा सुगंध सगळ्या घरात दरवळतो आणि घरामध्ये प्रसन्न वाटतं. तर बघा, रोज मी ताजी, फ्रेश आणि टवटवीत कशी राहते. मी अगदी छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद जो आहे ना तो घेत असते. छोट्यातली छोटी गोष्ट जी आहे ना ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते आणि त्या गोष्टीचा मी पुरेपूर असा आनंद घेते. त्यामुळे मी नेहमी आनंदाने फ्रेश राहत असते. अगदी छोटीशी गोष्ट असेल ना तर त्यातनं सुद्धा मी आनंद घेण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे बघू शकताय सकाळचं छान असं वातावरण आहे. दरवाजा उघडला, सकाळी झाडून वगैरे काढलं. आता फक्त सडा मारायचा आहे, कारण सडा मारणं महत्त्वाचं आहे. दारामध्ये सडा नाही मारलं की पारुशासारखंच वाटतं. त्यामुळे उशीर झालेला होता म्हणून पटकन आंघोळ करून घेतली, कारण दुकानामुळे मला पटकन आंघोळ करून घ्यावी लागते. हे आहेत तोपर्यंत, आज हे लवकरच गेले, 6:30ला गेले, त्यामुळे ते आहे तोपर्यंत मी पटकन 6:30ला आंघोळ केली, झाडलोट केलं आणि आंघोळ करून घेतली. आणि ह्यांना लवकर जायचं असलं की आंघोळ करून दुकानाकडे लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे पाणी मारायचं दारामध्ये राहून गेलं, म्हणून मी पटकन ते जायच्या अगोदर आंघोळ करून घेतली. म्हटलं आंघोळ एकदा झाली की विषय येत नाही, परत दुकान उघडावं लागतं आणि गिऱ्हाईक बघत बघत बाकीची कामं होऊन जातात. म्हणून पटकन आंघोळच करून घेतली, दारामध्ये पाणी मारलं नाही. आणि आता मस्तपैकी, आणि परवा दिवशी बघा एवढा छान सुंदर पाऊस पडून गेला
त्यामुळे दारामधली जी माती फुफुटा होता ना, जो उधळत होता ना, तो अक्षरशः असा बऱ्यापैकी चोपलेला आहे. काय होतं, ओलं झालं होतं पावसाने आणि मस्त पाऊस पडला होता आणि काय झालं, त्याच्यावरनं वाहनं गेली मोठी की असं मस्त चोपतं. त्यामुळे आता सध्या असं फुफुटा वगैरे काय उडत नाही. तेच नाही तर रस्त्याला घर आहे ना, इतका धुळा येतो घरामध्ये, खूप म्हणजे खूप धुरळा येतो. त्यामुळे घरामध्ये किती जरी स्वच्छता केली, टापटीप केली, तर घर खूप घाण होतं. रोजच्या रोज बघा, घरातल्या प्रत्येक खिडक्या, टिपवा हे रोज जे आहे ना, ह्याला पुसावंच लागतं, कारण आमच्या घरात खूप भयंकर धूळ येते. दुकानामध्ये पण तसंच आणि घरामध्ये सुद्धा, हॉलमध्ये पण तसंच. हॉल तर मी नेहमी किती रोजच्या रोज नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करते, पण तेवढाच घाण रोज होतो. तर बघा, मला बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई होम टूर करा, होम टूर करा. पण होम टूर करणं माझ्याच्या ना आत्ता सध्या तरी शक्य नाही ताईंनो. पावसाळ्यात वगैरे मी करीन होम टूर आणि नक्की तुमच्याशी होम टूर करेन, शेअर करेन. पण आत्ता सध्या काय झालेलं आहे बघा, समर सुट्टीला आल्यापासून मी फुल बिझी झालेली आहे. अक्षरशः मला घरातल्या कामापासूनच सुटका मिळत नाही. त्यामुळे घराकडं असं म्हणजे खूप हे झाले आणि होम टूर करणं शक्यच राहिलेलं नाही आता. त्यामुळे बघा कसं आहे, घर सगळं जिथल्या तिथं टापटीप तर रोजच असतं आपलं. एखाद्या दिवशी मी तुम्हाला घराच्या आजूबाजूचा परिसर, दुकान बाहेरनं, आतनं आणि हॉल, किचन एवढंच दाखवू शकते. बेडरूम वगैरे नाही दाखवू शकत, कारण सासूबाई आजारी असतात. सासूबाई म्हणजे बेडवर झोपलेल्या असतात, दिवस रात्र तिथंच असतात. त्यामुळे तुम्हाला बेडरूम तर नाही शेअर करता येणार. आमच्याकडे एकच बेडरूम आहे. म्हणजे हे खरं तर 2 BHKचं बांधकाम आहे, पण त्याच्यात प्लस दुकान पण आहे. त्यामुळे एक बेडरूम जे आहे ते दुकानाला गेलेली आहे आणि एकच बेडरूम आहे. तर त्या बेडरूममध्ये त्या झोपलेल्या असतात. त्यामुळे होम टूर करायचं असेल तर बेडरूम तुम्हाला नाही दाखवता येणार. घरामध्ये सगळ्या वस्तू जिथल्या तिथं आहेत आपल्या, पण कसं असतं, त्या कंटिन्यू त्या बेडवरती झोपून असतात, त्यांना दिसत नाही. त्यामुळे होम टूर करायचं म्हणलं की कसं होतं बघा, सगळं व्यवस्थित असं प्रत्येक घरातली रूम न रूम तुम्हाला शेअर करायची असते. पण असा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे नाही सध्या तरी नाही शेअर करू शकत. जर केलं तर तुम्हाला फक्त किचन आणि हॉल आणि घराच्या आजूबाजूचा परिसरच तुमच्याशी शेअर करेन. तुम्हाला मी पाठीमागं एका व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं, आमच्या सासूबाई आहेत त्या म्हणजे आजारी, म्हणजे आता वय झालेलं आहे, खूप थकलेल्या आहेत, वाकलेल्या आहेत, डोळ्याने दिसत नाही. त्यामुळे बघा, मला सगळा कामाचा लोड जो आहे ना तो पडतो. मी पाठीमागं पण व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं की त्यांना सगळं हातात द्यावं लागतं, कारण त्यांना काहीच दिसत नाही. त्यामुळे घरातली कामं, एवढं सगळं घर बघायचं, दुकान बघायचं, स्वयंपाक पाणी सगळं, म्हणजे टोटली एकटीवरती लोड असल्यामुळे माझा कधी कधी अक्षरशः दुपारी जर झोपली ना, तर अक्षरशः उठू वाटत नाही, इतका कंटाळा येऊन जातो. खूप म्हणजे एकटीला इतका ताण पडतो की विचारूच नका तुम्ही. खूप ताण आहे. त्यामुळे बघा काय होतं बघा, सगळंच नाही म्हणजे काय म्हणतात ते, नाही शेअर करता येत असं आहे बघा. मी तुम्हाला माझं जे सकाळचं मॉर्निंग रुटीन असतं ना, ते तुमच्याशी शेअर करते. कधी कधी अक्षरशः असं वाटतं की व्हिडिओसुद्धा करायला नको, एवढा जीव थकून गेल्यासारखा झालेला आहे. पण शेवटी पर्याय नाही. रोज सकाळी परत तेवढ्याच उत्साहाने आणि तेवढ्याच सकाळी फ्रेश पॉझिटिव्ह ह्याने उठते आणि सगळं तुमच्याशी शेअर पण करते. आणि मी सुद्धा स्वतः प्रोटेक्टिव्ह राहते घरामध्ये सकाळी. एवढा ताण, थकवा, तणाव असूनसुद्धा बघा, मी माझ्या जीवनामध्ये इतकं आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असते ताईंनो. माझ्या ठिकाणी जर कोणी असते दुसरी स्त्री, तर अक्षरशः एवढं काम ही हैराण होऊन गेली असते आणि अक्षरशः म्हणजे खूप थकून गेली असते. मी स्वतःला सुद्धा कधी कधी विचार करते, मी सकाळी उठल्यापासून नॉनस्टॉप दुपारी 1:30 वाजेपर्यंत काम करते. नॉनस्टॉप अक्षरशः 1 मिनिटही न बसता, अक्षरशः चहा प्यायला फक्त 5 मिनटं बसत असेल मी. नॉनस्टॉप सकाळी उठल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत आहे ना, माझं पूर्ण काम चालतं. अक्षरशः एवढं सगळं काम करून त्यानंतर मला दुपारी ज्यावेळेस जेवायला मी घेते, तर अक्षरशः असं वाटतं की जेवावं नको, झोपावं, थोडासा झोप घ्यावी, आराम घ्यावा. असं वाटतं की जेवायला बसलं तर अक्षरशः कंटाळा येतो जेवायचा, झोपावं असं वाटतं, एवढा ताण आहे. पण तरीही इतक्या फ्रेश आणि सकाळी ताजं टवटवीत राहण्याचा प्रयत्न करते बघा ताईंनो मी. आणि खरंच माझं ताजं फ्रेश टवटवीत राहण्याचं फक्त एकच हे आहे की मी भक्तिमार्ग जो आहे ना, तो माझा आहे ना. त्यामुळे बघा, मी सकाळी उठल्यानंतर तेवढीच फ्रेश आणि पॉझिटिव्ह असते. रात्रभर जेवढी झोप घेईल तेवढीच माझ्या जीवाला शांतता आहे. त्यानंतर दिवसभर जे आहे ते हे चालूच आहे. पाणी दे, लोणी दे, चहा दे, हे कर ते कर, सगळं टोटली काम, म्हणजे काय सांगूच नका तुम्हाला. खूप ताण आहे आत्ता सध्या तर जीवनामध्ये, इतका ताणतणाव आहे. बाकीच्या कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही, पण घरातल्या कामाचाच खूप ताण आहे.
आणि बघा स्वामींची पूजा केल्यानंतर, देवघरातल्या देवांची पूजा केल्यानंतर मी एवढी प्रोटेक्टिव्ह राहते ना, इतकं फ्रेश पॉझिटिव्ह वाटतं मला. एवढं काम करून, एवढं सगळं जे आहे एवढं सगळं हे करूनसुद्धा मग मला परत असं वाटतं की खूप फ्रेश वाटतं. त्यामुळे बघा मी सकाळी पहिलं देवपूजा करून घेण्याचा प्रयत्न करते नेहमी स्वयंपाकाच्या अगोदर, कारण परत मग नंतर मला खूप कामं असतात. एकदा स्वयंपाक, आणि आता समर्थ आल्यापासून स्वयंपाक जरा लेट होतो आहे. कारण काय होतं आहे, समर्थ उठल्यानंतर तो त्याचं सगळं आंघोळ वगैरे आवरतो, नाश्ता करतो, आणि मग तो पप्पाचा डबा घेऊन 10 वाजता जातो. तोपर्यंत मग माझं सगळं होतं. सकाळी हे म्हणजे 6:30ला घरातनं जातात, 6:30ला जातात. त्यानंतर बघा माझं मग सगळं देवपूजा वगैरे, दारामध्ये सडा, रांगोळी, तुळशीला पाणी, हे सगळं माझं काम होतं. आणि मग मस्तपैकी मग मी डबा वगैरे करत असते. मग डबा त्यांचा समर्थ घेऊन जातो, आणि मग बाकीची घरातली कामं, धुणं, भांडी, जसं की जे कामं असतात ना, तर ते नंतर करत असते. त्यामुळे बघा मग मला आता थोडंसं समर्थ आल्यापासून काही गोष्टीचा थोडासा म्हणजे हे झालं, दुकानाचा वगैरे थोडा ताण कमी झालेला आहे. इकडे मस्त असं स्वामींना अभिषेक करून घेते. आणि स्वामींनासुद्धा मी कधी कधी सांगते, स्वामी का हो माझ्या जीवनामध्ये इतका म्हणजे अक्षरशः खरंच एखाद्याला खूप टेन्शन असतं, आणि मला कुठलंही टेन्शन नसताना मला फक्त कामाचा ताणच खूप आहे. तर बघा जगामध्ये कोणच सुखी नाही, हे खरोखरच खरं वाक्य आहे. कारण तुम्हाला सांगते बघा, ज्याच्याकडं सगळं आहे त्याला काही ना काही कुठल्या गोष्टीची उणीव असते. एखाद्याकडं सगळं असतं, पैसा, प्रॉपर्टी सगळं असतं, पण त्याला शारीरिक सुख नसतं. एखादा झोपडीत राहतो, पण त्याला असं वाटतं की दुसऱ्याकडं गाडी आहे, घर आहे, मग आपल्याकडं नाही आहे. त्यामुळे तो कदाचित उदास होतो. अशा प्रत्येकांकडं असतं बघा. आता मला सगळ्या गोष्टी आहेत, माझं कुठलं नाही असं नाही, पण मला कामाचा ताण खूप आहे. तर असं आहे बघा, प्रत्येकाचंच काही ना काही असतं. आणि मला माझा जीव फक्त कामानेच थकून चाललेला आहे, कंटाळून चाललेला आहे. अक्षरशः असं वाटतं की कधी मलासुद्धा कुठंतरी 4 दिवस आराम केला पाहिजे, कुठंतरी गेलं पाहिजे. त्याशिवाय माझं जीवातला म्हणजे जो ताण आहे ना, तो कमी होणार नाही. तर इकडे बघू शकता आमच्याकडं पक्षी इतके सुंदर वरडतात ना, की खूप छान वाटतं. इतके मस्त वाटतात ना हे ऐकायला. सकाळी बघा आमची सकाळी ना दिवसाची सुरुवातच एवढे छान येते कोकिळाच्या आवाजाने. खूप मस्त आवाज टाकतो सकाळी, आणि सकाळ संध्याकाळ त्याचं ओरडणं इतकं छान वाटतं ना. झाडं आहेत ना आजूबाजूला, नारळाची, ह्याची त्याची, तर छान असा मस्त आवाज काढतो तो. ऐकायला किती छान वाटतं बघा ताईंना. तर बघू शकता इकडे सुंदर अशी स्वामींची पूजा झालेली आहे. आणि बघा खरंच मला तर स्वामींची पूजा केली ना, ज्या दिवशी माझ्याकडे स्वामींची पूजा असते ना, खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं बघा मला. आणि जे काय असतं ना, मी माझ्या मनातलं सगळं स्वामींना सांगत असते, आईसाहेबांना सांगत असते, असं तसं जे काय असेल ते. तर असं असतं बघा, खूप छान फ्रेश वाटतं मला स्वामींची पूजा केल्यानंतर. आणि सकाळी सगळ्यात अगोदर स्वामींची, माझ्याकडे ज्या दिवशी पूजा असेल ना, त्या दिवशी सगळ्यात अगोदर स्वामींची पूजा करत असते. खूप छान वाटतं. आंघोळ केल्यानंतर देवघरातल्या देवांना नमस्कार करून, स्वामींची पूजा वगैरे करून, किंवा स्वामींना नमस्कार करूनच मी माझ्या कामाला लागत असते. तर खूप छान वाटतं बघा. सकाळी किती बी उशिरा उठला आणि कितीही लवकर उठलं तरी कामाचा टायमिंग जो आहे ना, तोच होतो. तर काय होतं बघा, एकापाठोपाठ एक न बसता जर कामं केली तर दिवस आपला खूप प्रोटेक्टिव्ह राहतो. आणि दिवसभरातली कामं जी आहेत ना, ती अशी भराभरा उरकून घेऊन मग नंतर आपल्याला दुपारी थोडाफार आराम मिळतो. इकडे बघा स्वामींची पूजा करून घेतली, त्यानंतर लगेच देवपूजासुद्धा करून घेतली, कारण त्यानंतर मग मला स्वयंपाक वगैरे करायचा होता. तर आज रविवार आहे, त्यामुळे आज रविवार आहे, तर सूर्यनारायणाला जल अर्पणसुद्धा करायचं आहे. तर त्याचबरोबर सकाळीच मस्त अशी देवपूजा वगैरे करून घेतली. खूप मस्त वाटतं बघा, प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे. त्यामुळे मग मला बाकीच्या कामाला मूड पण येतो आणि फ्रेश राहते मग मी दिवसभर. सकाळी पूजा झाली की, आणि बाकीच्या कामाच्या आधी जर आपली देवपूजा जर झालेली असेल ना, तर आपल्याला दिवसभर मग किती जरी काम केलं तरी कंटाळा, थकवा येत नाही. जसं की मी तुम्हाला सांगते ना, की मला एवढं काम असतं, 1:30 वाजेपर्यंत अक्षरशः मी काम करते. तर 1:30 वाजेपर्यंत मला फ्रेश राहण्यासाठी एवढं जे आहे ना, ते पुरेसं आहे. खूप छान वाटतं सकाळी देवपूजा केल्यानंतर. तर आज रविवार आहे, मस्त अशी रांगोळी रविवारचा छाप टाकलेला आहे. त्याचबरोबर इकडे कलशाची पूजा वगैरे करून घेते. आणि कसं आहे, कलशातलं पाणी जे आहे ना, त्याच्यात वरच्यावर पाणी घालत असते मी कलशाला, नारळात, आणि आठवड्यातून एकदा कलश घासून त्यातलं पाणी बदलत असते. तर आता काय होतं, उन्हाळ्यामुळे कलशात पाणी हे ना रोजच्या रोज नारळ ओला करावा लागतो, नाही तर नारळातलं पाणी आटतं आणि मग तो उगवत नाही आपला कोंब जो आहे ना नारळाला. पाठीमागे एक ताईने विचारलं होतं कमेंटमध्ये की ताई तुमच्या नारळाला कितीदा कोंब आलेला आहे. तर 2 वेळा आलेला होता ताईंनो नारळाला कोंब माझ्या, आणि ते मी मंदिरामध्ये आणि एक शेतात लावलेलं आहे. तर मस्त अशी छान सुंदर अशी पूजा झालेली आहे, बघू शकताय तुम्ही.
आणि आता देवघरामध्ये आता वेगळ्या प्रकारच्या मशीनवरती वस्त्र शिवलेले आहेत बघा. आता कसं वस्त्र कसे शिवलेले आहेत तर बघा, आपल्याकडे सुंदर सुंदर असे ब्लाऊज पीस असतात, डिझाईनचे ब्लाऊज पीस असतात किंवा प्लेन ब्लाऊज पीस असतात. तर त्याचे छान छान असे तुकडे करून मी वस्त्र शिवलेले आहेत. कारण काय सांगते बघा ताईंनो, पुण्यामध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल व्हायच्या, म्हणजे सहज बाहेर गेलं तर सगळं देवाचं सामान मिळायचं. पण अक्षरशः इथं कुठं जरी आपण काही घ्यायला गेलं तर इथं देवाचं सामान अजिबात मिळत नाही आमच्या वैरागमध्ये. त्यामुळे बघा, कुठलंही सामान काही जरी आणायचं, अक्षरशः तुम्हाला सांगते ताईंनो, ह्याच्या दिवशी स्वामींच्या प्रकट दिना दिवशी चंदन संपलेलं होतं माझं. अक्षरशः लावायचं चंदन देवाचं जे आहे ना ते संपलेलं आहे. तर ते चंदन शोधण्यासाठी माझं पोरगं सकाळपासून त्यानं अख्खं वैराग पालतं घातलं, पण एका दुकानामध्ये सुद्धा ते चंदन मिळालं नाही. जे केशर अष्टगंध म्हणतो ना आपण, ते लावतो ना देवाला, ते मिळालं नाही. तर अक्षरशः इथं कुठलीही वस्तू, देवाचं सामान काहीसुद्धा मिळत नाही, किंवा इथं असं स्पेशल दुकानसुद्धा नाही देवाच्या सामानाचं की जेणेकरून तिथं देवाचं सामान मिळेल. काहीच मिळत नाही, म्हणजे काहीच. तर काय होतं, ज्या वेळेस मिस्टर पुण्याला जातात ना, तर त्यावेळेस ते घेऊन येतात. देवाचे वस्त्र असतील, सामान असेल किंवा अष्टगंध असतील तर अक्षरशः त्या दिवशी मग मी त्याला म्हणलं, समर्थ काय का असे ना, पण देवाला लावायला काहीतरी आण बाबा. मग त्यानं ती गंधगोळी, अक्षरशः ती गंधगोळी असते ना बघा, ती पांढरी केशरी कलरची गंधगोळी असते ना, ती अक्षरशः एवढं वैराग पालतं घातल्यानंतर ती अर्धी गंधगोळी एका ठिकाणी मिळाली त्याला. तो पण शोधत सोनाराच्या दुकानामध्ये गेला आणि त्यांना म्हणला, अहो गंधगुळ तुमच्याकडे चंदन आहे का? तर तो म्हणला, कशाला पाहिजे अहो? ते म्हणला, आमच्याकडे स्वामींची पूजा आहे आणि स्वामींना लावायला काहीच नाही. त्यानंतर त्या माणसाने त्यातली अर्धी दिली, आणि म्हणजे ओळखीचंच होतं ते, आणि कुठं मिळेल म्हणून त्याला विचारायला गेलं त्या सोनाराला. तर मग तो सोनार पण म्हणजे स्वामी भक्तच होता. तर त्यांनी सांगितलं, आज स्वामींचा प्रकट दिन आहे आणि मम्मीने सांगितले काय का होईना पण देवाला लावायला आण. त्यानंतर मग त्यांनी त्यांच्याकडची अर्धी गंधगोळी जी दिली आणि पैसे पण घेतले नाही. ते म्हणले, जा देवाला लावायला घेऊन चालाय तर जा. असं झालं. तर त्यांनी प्रत्येक दुकानदाराला विचारायचा, केशर अष्टगंध किंवा गंधगोळी इथं कुठं मिळेल, तर कुठंच मिळाली नाही अक्षरशः. तर एवढं म्हणजे ही सिटी असूनसुद्धा काहीच फायदा नाही. पुण्यातल्यासारखं इथं काहीच मिळत नाही. आपण म्हणतो पुण्यामध्ये आणि खेड्यामध्ये राहण्याचा फायदा, मी सुद्धा म्हणते कधी कधी, बाकीच्या गोष्टी सगळ्या स्वस्त असतात, सगळं घरचंच असतं, सगळं शेतातलंच असतं. पण बऱ्याच वेळा काही गोष्टी ठराविक असतात ना, त्या इथं मिळत नाहीत. आणि जसं आलं ना राहिलं आम्ही इथं वैरागमध्ये, तेव्हापासून बघा, एकतर अक्कलकोटला गेल्यानंतर तर हे सगळं सामान घेऊन येतात, किंवा आम्ही तुळजापूरला वगैरे गेलं तर सामान घेऊन येतो देवाचं, किंवा हे पुण्याला गेलं तर हे घेऊन येतात. पण अगदीच घरातलं सगळं देवाचं सामान संपलेलं आहे आता सध्या. तुम्हाला सांगते, सगळं गंध वगैरे सगळं संपलेलं आहे. ते गंधगोळीच मी आता पुरवून देवाला रोज लावते. तर इकडे मस्त असं सूर्याला जल अर्पण करायला टेरेसला आलेले आहे आज देवपूजा वगैरे करेपर्यंत. तर आज आहे रविवार आणि सूर्याला पाणी हे करायला जल अर्पण. तर आज थोडासा उशीरच झाला आहे. तर बघू शकता, सूर्य थोडासा वरती आलेला आहे. थोडासा उशीर झाला, घरातली खालची कामं देवपूजा वगैरे करेपर्यंत, त्यामुळे थोडासा उशीर झाला. तर सूर्यनारायणाला जल अर्पण करायला सुद्धा आज थोडासा उशीर झाला. उशीर म्हणजे खूप उशीर नाही, 8:30 वाजलेले आहेत. पण काय होतं, 8:30 जरी वाजलं तर सूर्य आता ह्या दिवसामध्ये लवकर वरती येतो, आणि उगवलं की 1 तासाच्या आतच आपल्याला पाणी घातलं तर आपल्याला त्याच्याकडं बघायला हे होतं, नाहीतर खूप डोळ्यावरती चमकतो, असं होतं. तरीसुद्धा म्हणलं उशीर जरी झाला तरी चालेल, पण घालायचंच. कारण काय होतं, परत आठवडाभर नाही, म्हणजे माझी जी रोजची कामं रोजच्या वाराला ठरलेलीच असतात बघा. मंगळवारी हे असतं, गुरुवारी ते असतं, शुक्रवारी ती पूजा असते शुक्रवारची, आणि गुरुवारी स्वामींची पूजा अभिषेक असतो. त्याचबरोबर असं रोजचं जे आहे ना, रोजच्या वारानुसार रुटीन ठरलेलं असतं. त्यामुळे ते आपलं रविवारचं आहे ते मस्त सूर्यनारायणाला जल अर्पण करून घेतलं. तर बघू शकताय तुम्ही, 8:30 वाजलेले आहेत आणि उन्हाचा ताव किती झालेला आहे. अक्षरशः एवढं ऊन पडतं ना आता, अक्षरशः नको वाटतं उन्हामध्ये यायला. खूप ऊन म्हणजे खूप वाढलेलं आहे ऊन. आणि मध्येच 2-3 वेळा पाऊस पडून गेला ना तर छान असं थंड वाटत होतं. परत कालपासून अजून ऊन पडायला चालू झालेलं आहे. पण शक्यतो ह्या दिवसामध्ये पाऊस पडला की पिकांचं नासाडी होते. आमच्याकडे तर खूप द्राक्षाच्या बागा आहेत, द्राक्ष बागेदारांचं खूप नुकसान होतं. ज्वाऱ्या काढायला आलेल्या आहेत, बरंचसं शेतकऱ्यांचं नुकसान होतं. त्यामुळे आता असा अवकाळी पाऊस पडून गेला ना की खूप नुकसान होतं. त्यामुळे असं वाटतं, गार वाटतं, पण नाही पडलेला बरा, कारण पिकांचं नुकसान होतं. वर्षभर त्यांना जतन केलेलं असतं द्राक्षाच्या बागांना, आणि ऐन वेळेला आता काढायच्या टायमिंगला जर पाऊस पडला तर खूप नुकसान होतं. द्राक्षीला परत भाव राहत नाही, किंवा मार लागला पावसाचा तर घड खराब होतात.
तर त्यानंतर बघा सगळं घरातली पूजा झाली, स्वामींची पूजा झाली, देवपूजा झाली. सगळं झाल्यानंतर आज तुळशीची पूजा आणि रांगोळी सगळ्यात लास्ट केलेलं आहे. तर बघा कधी कधी असं होतं, हे काम करत राहिलं की ते काम राहतं. आणि कसं आहे बघा, हे सगळं जे आहे ना ते करायचं तर आहे, ते आपल्यालाच करायचं आहे. सकाळी लवकर जरी केलं ना उशिरा जरी केलं तरी ही सगळी कामं जी आहेत ना ते आपल्यालाच करायची आहेत. आणि तुळशीवरनं सुद्धा बऱ्याच मला कमेंट आलेल्या आहेत की ताई तुळस दारामध्ये एक छोटीशी का होईना पण तुळशी वृंदावन घ्या. तर हो ताईंनो, तुळशी वृंदावनसुद्धा मला घ्यायचं आहे. खूप इच्छा आहे तुळशी वृंदावन घ्यायची, पण सध्या जायला टाईम नाही आणायला. म्हणजे कसं आहे, मिस्टर खूप बिझी आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर मला असं कुठं जाईल म्हटलं तरी नाहीच. आणि मग त्यांच्याशिवाय मला मार्केटला कोण नेत नाही. आणि इथं शक्यतो मार्केट असलं कशाच नाही आहे ताईंनो. तुम्हाला आत्ता सांगितलं ना, छोटीशी गंधगोळी मिळाली नाही किंवा देवाचा गंध मिळाला नाही असं आहे. आणि तुळस कुठं मिळणार? तर आमच्या भागामध्ये इथं मार्बलच्या तुळशी वगैरे मिळत नाही, दगडी तुळशी मिळत नाही. तर मिळाल्या तर तुम्हाला सांगते सिमेंटच्या तुळशी मिळतात आणि सिमेंटच्याच मिळतात, पण त्यासुद्धा आणायला जायला टाईम नाही आता सध्या. नाहीतर मला आणायचीच आहे. आम्ही पावसाळ्याच्या आधी तर आणणार आहे. आणि त्याला मस्त टेरेकोटा देऊन छान अशी तुळस दारामध्ये पहिली जिथं होती ना तिथंच मांडणार आहे. खूप छान वाटतं बघा दारामध्ये तुळशी वृंदावन असावं, हे मलासुद्धा माहिती आहे. मी एवढी धार्मिक आहे, एवढं सगळं आहे, तर दारामध्ये तुळशी वृंदावन नाही तर मलासुद्धा कसं तरी वाटतं. आणायचीच आहे मलासुद्धा तुळस. आणि खूप विचार करून म्हणजे खूप डोक्यात आहे, खूप काय करायचं आहे. पण कसं आहे आता सध्या वेळच नाही आहे कोणाला. मिस्टरांना वेळ नसल्यामुळे आपल्याला कुठंही जाता येत नाही. मला तर कुठंच जाता येत नाही. समर्थ आल्यापासून कुठं डीमार्टला वगैरे जायचं असेल तर तो घेऊन जातो, तो सुद्धा त्या दुकानामुळे कुठं जाता येत नाही असं झालेलं आहे सध्या. तर इकडे छान अशी मस्त छोटीशी दारामध्ये रांगोळी काढून घेतली. तर बघू शकताय छान माझं मस्त असं आजचं रुटीन तुमच्याशी सकाळचं शेअर केलेलं आहे ताईंनो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.